नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स वरचे 100+ सुपर इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत। तर बघा इथे त्यांनी पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर कोणत्या सिटीमध्ये कार्नॅक नावाचा एक ब्रिज आहे, त्या ब्रिजचं आता नाव बदलण्यात आलं आहे आणि त्याचं नाव आता काय करण्यात आलं आहे, तर सिंदूर ब्रिज करण्यात आलेलं आहे। आणि हे का करण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या इंडियन आर्म फोर्सेसने पाकिस्तान धर्जीने जे आतंकवाद्यांचा हल्ला जो झाला होता त्याच्या रिटेलिएशन मध्ये एक ऑपरेशन केलं होतं, त्याचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर। तर ह्यालाच डेडिकेटेड ह्या ब्रिजचं नाव सिंदूर ब्रिज करण्यात आलेलं आहे। तर तो ब्रिज कुठे आहे, तर तो ब्रिज आहे आपल्या मुंबईमध्ये। पुढे आता भारतातील मुलींचे संरक्षण आणि दलित महिलांच्या सक्षमीकरणावर केंद्रित प्रभावी मोहिमांसाठी कुठल्या भारतीय व्यक्तीला युनायटेड नेशन पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 भेटलेला आहे, त्यांचं नाव आहे वर्षा देशपांडे। आणि त्या एक वुमेन राईट ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि दलित महिलांसाठी त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे। ज्यांची एक संस्था पण आहे, त्याचं नाव आहे दलित महिला विकास मंडळ। ठीक आहे, तर ह्यांचं नाव तुम्हाला विसरायचं नाही आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। पुढे आता रिझर्व्ह बँकेची एक सबसिडरी आहे जिचं नाव आहे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब, जिची स्थापना कधी झाली होती, 2022 मध्ये झाली होती। कुठे झाली होती, तर बेंगलुरू मध्ये झाली होती। आणि हिचं काम काय आहे, तर फायनान्शियल सेक्टरमध्ये अफोर्डेबल फायनान्शियल सर्व्हिसेस स्मूथ आणि सिक्युअर पद्धतीने पोहोचवण्यासाठी जे इनोव्हेशन होत आहे त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे। आणि ह्या ज्या सर्व्हिसेस किंवा हे जे इनोव्हेशन होणार आहे ते स्पेशली जे लो इन्कमचं पॉप्युलेशन आहे त्यांना मध्यनजर ठेवून केलेले असतील। ठीक आहे, तर हे काम आहे आरबीआयचं। आणि ह्याचे जे सीईओ आता झालेले आहेत त्यांचं नाव आहे साहिल किणी। ठीक आहे, हे महाराष्ट्रीयनच आहेत। पुढे आता कुठल्या गव्हर्नमेंटने त्यांच्या स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत हेजिंग डेस्क चालू केलेला आहे, ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि उत्पन्न वाढ निश्चित करण्यासाठी होईल। तर हे कुठल्या गव्हर्नमेंटने केलेलं आहे, तर हे केलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने। तर आता हा स्मार्ट प्रोजेक्ट काय आहे, तर स्मार्ट प्रोजेक्ट आहे ज्याचा फुल फॉर्म आहे बाळासाहेब ठाकरे ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन। आणि ह्या प्रोजेक्टचं मेन एम आहे शेतकऱ्यांना हे हेजिंग टूल्स आहे ह्याचं ट्रेनिंग देणे, जेणेकरून त्या मार्केटचे प्राइस ज्या फ्लक्च्युएट होत असतात त्याचा व्यवस्थित अभ्यास करतील आणि त्यानुसार त्यांचं इन्कम जे आहे ते प्रोटेक्ट करू शकतील। ठीक आहे, आता हे मेनली 3 क्रॉपसाठी आलेलं आहे किंवा 3 उत्पादनासाठी आलेलं आहे। पहिलं आहे कॉटन, दुसरं आहे टर्मरिक किंवा हळदी आणि तिसरं आहे मेज किंवा मक्का। ह्या 3 क्रॉपसाठी इनिशियली सरकारने हे लॉन्च केलेलं आहे। तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणी लॉन्च केलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने। पुढे आता 24वी वार्षिक इंटरनॅशनल मेंटल हेल्थ कॉन्फरन्स जी झाली, कुठे झाली, बँकॉक थायलंड इथे। तर इथे कोणाला मेंटल हेल्थ अवॉर्ड देण्यात आला 2025चा, तर त्यांचं नाव आहे सायमा वाजिद। आणि ह्या कोण आहेत, तर ह्या आहेत बांगलादेशच्या ज्या फॉर्मर पीएम होत्या ज्यांचं नाव होतं शेख हसीना। ठीक आहे, शेख हसीनाच्या ह्या मुलगी आहेत। ठीक आहे, शेख हसीनाची ही मुलगी आहे आणि त्यांना मेंटल हेल्थ, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर अवेअरनेस, ऑटिझम ॲडव्होकेसी, तर ह्या रिलेटेड कामासाठी त्यांना ते मेंटल हेल्थ अवॉर्ड देण्यात आला आहे। पुढे आता इंडियन नेव्हीची पहिली वुमन फायटर पायलट कोण बनली आहे, तर त्यांचं नाव आहे सब लेफ्टनंट आस्था पुनिया। तर हा एक सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, पुढे काही नेव्हल ऑफिसर महिलांची एक टीम होती ज्यांनी मुंबई टू सेशल्स नावाचा जो देश आहे हिंद महासागरामध्ये, तर हे 3600 नॉटिकल मैलचे एवढं मोठं डिस्टन्स 55 दिवसामध्ये पार केलं। ठीक आहे, त्यासाठी त्यांनी एक जहाज वापरलं, त्याचं नाव आहे INS त्रिवेणी आणि त्या मिशनचं नाव होतं समुद्र प्रदक्षिणा। ठीक आहे, काय नाव होतं, समुद्र प्रदक्षिणा। तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न बनू शकतो। क्लिअर आहे। पुढे भारतातील पहिला उडन गुरुद्वारा म्हणजे लाकडाने बनलेला गुरुद्वारा ज्याचं नाव आहे श्री नानक निवास, तर हा कुठे बांधलेला आहे, तर हा बांधलेला आहे फजिल्का पंजाब। फजिल्का पंजाब कुठे आहे, तर पाकिस्तान बॉर्डरवर एक टाउन आहे त्याचं नाव आहे फजिल्का पंजाब। तर इथे हा उडन गुरुद्वारा हा बांधण्यात आलेला आहे। ठीक आहे, हे सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे। आणि ह्याचं डिझाईन बघाल तर तुम्हाला हेमकुंड साहेब माहिती असेल, हेमकुंड साहेब जे चमोली उत्तराखंडमध्ये आहे, तर ह्या गुरुद्वाराच्या डिझाईन सारखंच ह्याचं सुद्धा डिझाईन करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, ह्याच्यासाठी लाकडं कुठून आलेली आहेत, तर ही आलेली आहेत फिनलंडमधनं, देवदार वृक्ष जो असतो त्याची लाकडं आलेली आहे। क्लिअर आहे। पुढे आता आसियान कंट्री जे आहेत त्यांचा आणि इंडियाचा एक क्रूज डायलॉग झाला आणि हा ऑर्गनाइज केला होता मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेजने। तर हा पहिला डायलॉग कुठल्या शहरामध्ये झाला, तर हा झाला चेन्नईमध्ये। तर बघा भारत गव्हर्नमेंटचं एक लक्ष आहे ते म्हणजे क्रूज टुरिझमला प्रमोट करायचं आहे इंडियामध्ये, कसलं, क्रूज टुरिझम। तर त्यासाठीच आसियान कंट्री सोबत हा त्यांनी पहिला डायलॉग केला, जो की कॉर्डेलिया नावाची एक कंपनी आहे
जिचं एक सगळ्यात मोठं शिप आहे तिचं नाव आहे MV एम्प्रेस. तर ह्या MV एम्प्रेसवर हा डायलॉग करण्यात आला. क्लिअर आहे. आता जो हा आसियान समूह आहे त्याचा भारत पार्ट आहे का? तर नाही. एशियनचा भारत पार्ट नाही. तर आसियानमध्ये टोटल 11 कंट्रीज येतात आणि 11वी जी कंट्री बनली होती तिचं नाव आहे तिमोर लेस्ते. कारण हे आत्ताच ही जॉईन झालेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिमोर लेस्ते. पुढे आता NHPC लिमिटेड एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. हिचं काम काय आहे? तर देशामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट बिल्ड करणे. तर ह्या कंपनीचा CMD म्हणजे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर कोण झाला आहे? तर त्यांचं नाव आहे राजेंद्र प्रसाद गोयल. तर तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज दिलेला आहे. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे दुसरं सुद्धा एक पद आहे. तर ते कुठलं पद आहे? तर हे ह्याच कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ फायनान्स सुद्धा आहेत. काय? डायरेक्टर ऑफ फायनान्स. पुढे आता बँगलोर बेस एक फिनटेक कंपनी आहे जिचं नाव आहे स्लाइस. तर ह्या कंपनीची एक ब्रांच आहे कोरोमंगला ब्रांच. तर ही ब्रांच आता इंडियातली पहिली UPI पॉवर्ड ब्रांच झालेली आहे. आता UPI पॉवर्ड ब्रांच म्हणजे काय? तर ह्या ब्रांचमध्ये तुम्ही UPIच्या मदतीने डिपॉझिट सुद्धा करू शकतात आणि विड्रॉल सुद्धा करू शकतात फक्त UPIच्या मदतीने. क्लिअर आहे. तर ह्याचं उत्तर काय येईल? तर स्लाइस. आणि ह्या बँकेचं लास्ट इयरला 2024 साली गुवाहाटी बेस एक बँक आहे तिचं नाव आहे नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे. ह्याच्यासोबत सुद्धा मर्जर झालं होतं. पुढे रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे काय? तर रॉ. तर रॉचा आता नवीन चीफ म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? त्यांचं नाव आहे पराग जैन. रॉचं काम काय असते? तर जे एक्सटर्नल थ्रेट असतात. एक्सटर्नल म्हणजे काय? तर इंडियाच्या बाहेरचे त्या रिलेटेड इंटेलिजन्स गोळा करणं. आणि याची स्थापना कधी झाली होती? तर 1968 मध्ये झाली होती. कारण त्यावेळी 1962 आणि 1965 मध्ये चीन आणि पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं होतं. ठीक आहे. ह्याचा इंटेलिजन्स आपल्याला भेटला नव्हता. त्यामुळे चायना सोबतच्या युद्धामध्ये आपली हार झाली होती. त्यामुळे भारताला एक इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करावी लागली. पुढे आता रशिया आणि युरोपचं एक हायेस्ट पीक आहे ज्याचं नाव आहे माउंट एल्ब्रस. आता मी रशिया आणि युरोप का म्हणतोय? तर बघा रशिया जो कंट्री आहे तो एशियामध्ये सुद्धा येतो आणि युरोपमध्ये सुद्धा थोडाफार त्याचा येतो. तर ह्याच युरोप आणि एशियाच्या इंटरसेक्शनवर कोकासस माउंटेन रेंज आहे आणि ह्या माउंटेन रेंजमध्ये एक व्होल्कॅनिक पीक आहे त्याचं नाव आहे माउंट एल्ब्रस जे जगामध्ये 10th हायेस्ट आहे आणि याची हाईट आहे 5642 मीटर. तर हे पीक एका 6 वर्षाच्या मुलाने सर केलं आहे आणि नवीन एक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. तर त्या मुलाचं नाव काय आहे? तर तो मुलगा भारताचाच आहे आणि भारतामध्ये पंजाब राज्याचा आहे. त्याचं नाव काय आहे? तर तेजबीर सिंग. हे लक्षात ठेवा. पुढे कुठल्या शहराने इंडियाचा पहिला डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट लॉन्च केला आहे? तर आता हा डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट म्हणजे काय असतो? तर बघा प्रत्येक घराच्या समोर एक QR कोड असा दिला जाणार आहे आणि त्या QR कोडमध्ये त्यांचा जो ॲड्रेस असेल घराचा तो तिथे मेन्शन असेल म्हणजेच तो त्यांचा स्मार्ट ॲड्रेस असेल. तर हे कुठल्या शहराने केलं आहे? तर हे केलं आहे इंदोरने. आता अशाच प्रकारची एक स्कीम जे भारत गव्हर्नमेंटचं संचार मंत्रालय आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट त्यांनी आणली आहे. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे डिजिपिन. डिजिपिन म्हणजे काय? तर आता तुमचा काय असतो? पिन कोड असतो. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जर एखादा एरिया असेल तो जर आयडेंटिफाय करायचा असेल तर त्याला एक पिन कोड दिलेला असतो 6 अंकी. पण आता गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये अपडेट करत आहे. गव्हर्नमेंटने आता काय केलं आहे? तर गव्हर्नमेंटने आता 4x4 मीटरची एक टेरिटरी साठी एक डिजिपिन आणलेला आहे. ठीक आहे. डिजिपिन किती अंकाचा असणार आहे? तर डिजिपिन असणार आहे 10 अंकाचा. इथे किती होता तुमचा? 6 अंकाचा होता. इथे हा 10 अंकाचा असणार आहे आणि हा अल्फा न्यूमेरिक असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये अल्फाबेट सुद्धा असणार आहे आणि न्यूमेरिकल सुद्धा असणार आहे. ठीक आहे. आणि ह्या डिजिपिन वरनं एखादा स्पेसिफिक एरिया आहे तो खूप लवकरात लवकर आयडेंटिफाय करण्यामध्ये मदत होईल. तर ह्या प्रकारची स्कीम ही गव्हर्नमेंटने आणलेली आहे. पुढे आता एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक हिचे नेक्स्ट प्रेसिडेंट कोण बनणार आहे? म्हणजे दुसरे जी प्रेसिडेंट आहे ती कोण बनणार आहे? तर त्यांचं नाव आहे झू जिआई आणि ह्या चायनाच्या फॉर्मर वाईस फायनान्स मिनिस्टर आहेत किंवा होत्या. आता ह्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक बद्दल आपल्याला जाणून घेणं का महत्वाचं आहे? कारण ह्या बँकेमध्ये इंडिया सुद्धा एक लार्जेस्ट शेअर होल्डर आहे. तर ह्या बँकेची स्थापना 2016 मध्ये झाली होती. कुठे? तर बीजिंग चायनामध्ये आणि तिचे हेडक्वार्टर सुद्धा तिथेच आहे. आणि तिचे जे 57 फाउंडिंग मेंबर्स होते किंवा फाउंडिंग कंट्रीज होत्या त्याच्यामध्ये भारत सुद्धा होता जे आताच्या घडीला 110 मेंबर्स ह्याचे झालेले आहेत. ठीक आहे. भारत हा मोठा स्टेक होल्डर आहे. भारत आणि चायना ह्या बँकेमध्ये. आणि जेव्हा ही बँक स्थापन झाली होती 2016 साली तेव्हापासनं ह्याचे जे प्रेसिडेंट होते त्यांना फाउंडिंग प्रेसिडेंट सुद्धा म्हणतात.
त्यांचं नाव होतं जिन लिकेन. ठीक आहे, हे सुद्धा चायनाचेच होते आणि जवळपास ह्यांनी 2 टर्म हे काम केलेलं आहे आणि ह्यांच्यानंतर दुसरी प्रेसिडेंट झू जियाई ह्या झालेल्या आहेत. क्लिअर आहे. पुढे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे कोणाच्या जीवनावर पुस्तकात लॉन्च झालेलं आहे? तर हे झालेलं आहे क्रिकेटपट्टू आपला शिखर धवन. ठीक आहे, लक्षात असू द्या. पुढे 2029 चे वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे भारतामध्ये कुठल्या ठिकाणी होणार आहेत किंवा कुठल्या राज्यामध्ये होणार आहेत? तर सगळ्यात आधी लक्षात घ्या 2025 चे जे गेम झालेले आहेत हेच ते कुठे झालेले आहेत? तर ते झालेले आहेत बर्मिंगम. आता बर्मिंगम कुठलं? तर इंग्लंडचं नाही. कुठे? USA मध्ये एक बर्मिंगम आहे, तिथे हे गेम झालेले आहेत. 2026 चे कुठे होणार आहेत? सॉरी 2027 चे कुठे होणार आहेत? कारण हे गेम्स आहेत हे दर 2 वर्षांनी होतात. ठीक आहे, तर 2027 चे कुठे होणार आहेत? तर ते होणार आहेत पर्थ. पर्थ कुठे आहे? तर ऑस्ट्रेलियाची एक सिटी आहे पर्थ, तिथे होणार आहेत. त्यानंतर 2029 चे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत कुठे होणार आहेत? ते होणार आहेत गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमध्ये 3 शहरामध्ये अहमदाबाद, गांधीनगर आणि केवडिया किंवा त्याचं दुसरं नाव आहे एकता नगर. काय? एकता नगर. ह्या 3 ठिकाणी ह्या गेम्स होणार आहेत. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. WPFGचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर हे हेडक्वार्टर सुद्धा कुठे आहे? तर बर्मिंगम USA मध्येच आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडरसाठी कुठल्या भारतीय व्यक्तीची आत्ता सिलेक्शन झालेलं आहे? तर ते झालेलं आहे, तिचं नाव आहे सुकन्या सोनोवाल आणि ही IIT गुवाहाटीची मुलगी आहे, जिला कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडरची एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे तिची ती हेड असणार आहे किंवा चेअरमॅन असणार आहे किंवा लीडर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही पोझिशन तिला भेटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सिलेक्ट होणं किंवा ह्या कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडरसाठी सिलेक्ट होणं फार कठीण प्रोसेस असते. त्याच्यामधून ही मुलगी गेलेली आहे आणि तिचं ते सिलेक्शन झालेलं आहे. तिचं नाव आहे सुकन्या सोनोवाल. पुढे बोनालू फेस्टिवल जो गोलकोंडा फोर्टवर सेलिब्रेट केला जातो, तर हा कुठल्या राज्याचा फेस्टिवल आहे? तर हा फेस्टिवल आहे तेलंगणा राज्याचा आणि तो हैदराबादमध्ये सेलिब्रेट केला जातो, ज्यामध्ये एक प्रोसेशन किंवा एक मिरवणूक काढली जाते आणि तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर इथे अशा वेगवेगळ्या देवीची रूपं घेतली जातात, कारण हा फेस्टिवल जो डेडिकेटेड आहे तो गॉडेस महाकालीला डेडिकेटेड आहे. क्लिअर आहे. पुढे 2026 नाटो समिट कुठे होणार आहे? आता हे नाटो म्हणजे काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. तर युरोपचे काही कंट्रीज, अमेरिका, असे टोटल 32 कंट्रीज मिळून एक ऑर्गनायझेशन फॉर्म झालेली आहे, जिचं मेन काम आहे प्रोटेक्शन. ठीक आहे, डिफेन्स. म्हणजे हा डिफेन्स पॅक्टने तयार झालेली एक ऑर्गनायझेशन आहे. तर हिचं 2026 जे समिट होणार आहे ते कुठे होणार आहे? तर ते होणार आहे तुर्कीमध्ये किंवा तिला आपण तुर्की असं म्हणतो. ठीक आहे, पण 2025चं कुठे झालं? तर 2025चं झालं द हेग मध्ये. द हेग कुठे आहे? तर नेदरलँड्समध्ये, जिथे ICJ म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस सुद्धा आहे, जी एक युनायटेड नेशनची महत्वाची संस्था आहे. आणि ह्या नेदरलँडच्या समिटमध्ये नाटो कंट्रीजने काय ठरवलं? तर प्रत्येक देश जो आपल्या GDPचा 5% हिस्सा डिफेन्सवर स्पेंड करेल. क्लिअर आहे. आता जर तुम्हाला विचारलं 31वी आणि 32वी कंट्री कुठली होती जॉईन करणारी नाटो, तर 31वी जी होती ती होती फिनलंड आणि 32वी होती ती कुठली होती? तर ती होती स्वीडन. ठीक आहे, हे कधी जॉईन झालेले आहे? 2024 मध्ये जॉईन झाले आहे, जेव्हा रशियासोबत युक्रेनचं युद्ध चालू झालं तेव्हा. पुढे RPF किंवा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ह्याची पहिली महिला डायरेक्टर जनरल कोण झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे सोनाली मिश्रा. खूप महत्वाचा किंवा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. तर ह्या एक IPS ऑफिसर आहेत ज्या की मध्य प्रदेश राज्यातनं येतात आणि ह्यांनी BSAF, CBI ह्यासारख्या ऑर्गनायझेशनमध्ये महत्वाची कामगिरी निभावलेली आहे. UN पीस कीपिंग मध्ये सुद्धा महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. ठीक आहे. पुढे आता जी आपली नॅशनल हायवे ऑथॉरिटी आहे NHAI, जिने भारतातलं पहिलं डेडिकेटेड वाईल्ड लाईफ कॉरिडोर एका नॅशनल हायवेवर बनवलेला आहे, तो नॅशनल हायवे आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. तो आता नवीन बनत आहे आणि हे कॉरिडोर कुठे बनत आहे? तर हे बनत आहे राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये रणथंबोर टायगर रिझर्व जो आहे तिथे हा कॉरिडोर बनत आहे. आता हा कॉरिडोर म्हणजे काय असते? तर बघा, हा जो हायवे आहे जर तो एखाद्या वन्यजीव क्षेत्रातनं जात असेल किंवा पास होत असेल, तर तिथल्या वन्यजीवांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल, मुवमेंट करायची असेल, तर एक असा ब्रिज टाईप असतो. बघा इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल, असा एक प्रकारचा ब्रिज टाईप बनवला जातो, त्याच्यावरनं ते पास करू शकतात. ह्याचा अर्थ हायवे मधनं ते कुठेही पास न करता त्यांचं कुठलं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता कमी होते. ठीक आहे, तर हे भारतामध्ये पहिल्यांदाच एका नॅशनल हायवेवर बनत आहे. ठीक आहे, आता हे बाकीच्या हायवेवर झालेलं आहे, पण नॅशनल हायवेवर पहिल्यांदाच होत आहे.
तर इथे त्यांनी प्रश्नामध्ये विचारलाय की हा प्रोजेक्ट कोण कोण करत आहेत. तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट करत आहे आणि कोण, तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2-3 प्रश्न तयार होतील, तर तुम्ही व्यवस्थित हा क्वेश्चन सुद्धा वाचायचा आहे. ज्यांनी माझ्या नोट्स घेतल्या आहेत त्याचेच क्वेश्चन मी ह्याच्यामध्ये घेतो आहे. तर तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित वाचायचे आहेत, कारण क्वेश्चन मधनं सुद्धा तुम्हाला एमसीक्यू बनवला जाऊ शकतो. असं नाही की मी तुम्हाला काही एमसीक्यू दिलेले आहेत तर तेच तसेच्या तसे तुम्हाला एक्झामला येतील. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये सुद्धा एमसीक्यू तयार होतात, त्यामुळे क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित वाचायचा आहे. पुढे, तर डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजे DRI यांनी एक ऑपरेशन केलं, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तान ओरिजिनेटेड गुड्स किंवा त्याच्यामध्ये ड्रग्स वगैरे असं काय काय सामील होतं ते दुबई मार्गे भारतामध्ये आणण्यात आलं होतं. तर हे त्यांनी सीज केलेलं आहे. हे कुठे सीज केलेलं आहे, तर JNPT बंदरामध्ये. तर हे सीज करण्याचं जे ऑपरेशन होतं त्याचं नाव त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं नाव आहे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. ठीक आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे, आता क्वाड नेशनची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये त्यांनी एक मिशन लॉन्च केलं, त्याचं नाव आहे क्वाड ॲट सी ऑब्झर्व्हरी मिशन. तर हे कशासाठी लॉन्च केलं, तर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये मॅरिटाईम कॉपरेशनसाठी लॉन्च केलं. ठीक आहे. तर इथे त्यांनी विचारलंय की क्वाडचा ह्याच्यामधला कुठला कंट्री मेंबर नाही. तर क्वाड कुठल्या कुठल्या देशांनी बनलेला आहे, तर क्वाड 4 देशांनी बनलं आहे, इंडिया, USA, जपान आणि कोण, तर ऑस्ट्रेलिया. त्यामुळे इथे उत्तर काय येईल तुमचं, इंडोनेशिया. इंडोनेशिया इज नॉट पार्ट ऑफ ए क्वाड कंट्रीज. आता हे जे मिशन आहे ते कोस्ट गार्डचं मिशन आहे. ठीक आहे. कोस्ट गार्ड मधले 2-2 ऑफिसर गेले होते प्रत्येक देशाचे, म्हणजे टोटल 8 ऑफिसर. कारण तुम्हाला माहितीच असेल क्वाडचा एक युद्धाभ्यास सुद्धा चालतो, त्याचं नाव आहे मलाबार एक्सरसाइज. ठीक आहे. मलाबार ही कुठली एक्सरसाइज आहे, तर ही नेव्हल एक्सरसाइज आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नेव्ही पार्टिसिपेट करतात, पण इथे कोण, तर इथे कोस्ट गार्ड. तर क्वाड संबंधी अजून सांगायचं झालं तर क्वाडचं आता सबमिट कुठे झालं आहे 2024 सालचं, तर ते झालं आहे विलिंग्टन USA मध्ये. आणि 2025चं जे क्वाड सबमिट होणार आहे ते कुठे होणार आहे, तर ते होणार आहे आपल्या इंडियामध्ये. इंडियामध्ये कुठे, तर नवी दिल्लीला. क्लिअर आहे. आता क्वाड प्रमाणेच एक दुसरा समूह आहे, त्याचं नाव आहे क्वाड. ठीक आहे. आणि हा नवीन समूह आहे. हा समूह कधी स्थापित झाला होता, 2024 साली. पण क्वाड कधी स्थापित झाला होता, तर 2007 साली. आता स्क्वाड जो आहे त्याचं कुठले देश आहेत त्याच्यामध्ये स्क्वाडमध्ये, तर त्याच्यामध्ये USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे आणि चौथी जी कंट्री आहे तिथे इंडिया नाही आहे, त्याच्या बदली फक्त फिलिपिन्स आहे. आणि हा जो स्पेशली समूह आहे तो चायनाला टार्गेट करण्यासाठी केलेला आहे. चायनाचा जो साऊथ चायना सी आहे आणि ईस्ट चायना सी आहे त्यामध्ये चायनाला टार्गेट करण्यासाठी हा स्पेशली समूह बनवलेला आहे या 4 देशांनी. क्लिअर आहे. त्याच्यामुळे स्क्वाड आणि क्वाडमध्ये कोणीही कन्फ्युज व्हायचं नाहीये. पुढे, आता सेकंड एशियन स्क्वॉश चॅम्पियनशिप 2025 झाली. कुठे झाली, मलेशियामध्ये झाली. तर त्याच्यामध्ये मेनचं डबल टायटल कोणी जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे अभय सिंग आणि वेलवंत सेंथिल कुमारने. ठीक आहे. हे दोघं आहेत, हा आहे अभय सिंग आणि हा आहे वेलवंत सेंथिल कुमार. पण फक्त मेन्स डबल्स नाही तर मिक्स डबल सुद्धा आणि वुमेन्स डबल सुद्धा, हे तिन्ही जे चॅम्पियनशिपची पदकं आहेत ही कोणी मारलेली आहेत, तर ही भारताच्याच प्लेयरने मारलेली आहेत. तर मिक्स डबलमध्ये अभय सिंग आणि अनाहत सिंग आणि वुमेन्समध्ये अनाहत सिंग आणि ज्योत्स्ना चिनप्पा. पुढे, हॉकी इंडिया मास्टर कप झाला. कुठे झाला, तर मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम चेन्नईला. आता हा मास्टर कप कोणाचा असतो, तर वयस्कर खेळाडू ह्याच्यामध्ये खेळतात. म्हणजे मेन्समध्ये किती, तर 40 प्लसचे जे मेन्स असतात ते खेळतात आणि वुमेन्समध्ये 35 प्लस ज्या वुमेन्स असतात ते ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतात. तर इथे त्यांनी विचारलं मेन्सचं जे टायटल आहे ते कोणी जिंकलेलं आहे, तर मेनचं टायटल आहे ते कोणी जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे तमिळनाडूने. कोणाला हरवून, तर महाराष्ट्राला हरवून. आणि वुमेन्समध्ये कोण जिंकलेलं आहे, तर वुमेन्समध्ये ओडिशा जिंकलेली आहे. कोणाला हरवून, तर पंजाबला हरवून. पुढे, आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत, तर आता जे आपण प्रश्न बघत आहोत ते सुद्धा ह्यामधलेच आहेत. तर त्या तुम्हाला 150 रुपीजमध्ये भेटतील. प्लस त्यासोबतच मी तुम्हाला 100+ TCS वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर देणार आहे. तर ते तुम्हाला मराठी, रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. तर हे सुद्धा मी ह्यासोबत तुम्हाला फ्री देणार आहे. तर ह्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट जो असेल ट्रान्झॅक्शन आयडीचा तुम्हाला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला PDF रूपामध्ये ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला तिकडे पाठवून देईल किंवा सेंड करेल. क्लिअर आहे. बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर विचारू शकता. पुढे, नागपूर महानगरपालिकेची लाचची जी भरती झाली त्यासाठी सुद्धा मी अशाच प्रकारचा एक व्हिडिओ घेतला होता.
तर त्यावर एका विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं कमेंट केलेली आहे. तर एक लक्षात घ्या मुलांनो, महिन्याला 500 पेक्षा जास्त करंट अफेअरचे एमसीक्यूज हे तयार होत असतात. याचाच अर्थ जर तुम्ही मागील 6 महिन्याचे जरी एमसीक्यू बघाल तर टोटल किती होणार, 6 पंचन 30, म्हणजे 3000 एमसीक्यू हे तयार होत असतात. त्यामधले मी फक्त व्हिडिओमध्ये किती घेतले होते ह्या एक्झामच्या, तर फक्त 100 एमसीक्यूज घेतले होते. आणि हे 100 एमसीक्यू जे मला वाटतात ते मी घेतले होते. तर जर तुम्हाला एखाद्या एक्झामला नाही विचारला तर तुम्ही अशा प्रकारची कमेंट प्लीज करू नका. कारण ज्या ज्या एक्झामला विचारलेलं आहे, नवी मुंबई महानगरपालिका असू दे किंवा मागची कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू दे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला त्यावेळी विद्यार्थ्यांनी मला इथे थँक्स म्हणून मेसेज सुद्धा केला. पण जर एखाद्या व्हिडिओमधला कुठलाही क्वेश्चन जर विचारला नाही तर प्लीज अशा प्रकारची कमेंट करू नका. एकही प्रश्न आलेला नाही, जमत नसेल तर व्हिडिओ बनवून दुसऱ्यांना त्रास देऊ नका. तर अशा प्रकारचा जर तुमच्यापैकी कोणी असेल तर मी त्याला सांगेल तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ सोडून जा. ज्यांना ऍक्च्युअल गरज आहे तेच पुढे कंटिन्यू करा. क्लिअर आहे? तर जर तुमच्यापैकी कोणाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल तर प्लीज त्यांनी हा व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी अधिकाधिक व्हिडिओ बनवेल. पुढे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची डिफेन्स मिनिस्टरची जी मीटिंग झाली, ज्यासाठी आपले युनियन डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग गेले होते, तर ही मीटिंग कुठे झाली, तर ही झाली क्विंगडाओ चायनामध्ये. आपल्या ह्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे हे मेंबर स्टेट आहेत, जे की टोटल 11 मेंबर स्टेट आहेत आणि हे SCO चे पार्टनर्स आहेत. बघा, इंडिया SCO चा मेंबर स्टेट आहे. कधी जॉईन झाला होता, 9 जून 2017 साली झाला होता. पुढे आता साहित्य क्षेत्रामधला एक महत्वाचा पुरस्कार ज्याचं नाव आहे पेन पिंटर प्राइज 2025, तर हा कोणाला भेटलेला आहे, तर त्यांचं नाव आहे लीला अबुलेला, ज्या की एक सुडानीज स्क्वॉटिश ऑथर आहेत. पुढे आता एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. कुठली? प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, ज्यासाठी CBSE एक नोटीस इश्यू केली आहे आणि ऍप्लिकेशन अप्लाय करायला सांगितलेलं आहे. जे पण विद्यार्थी 2025-26 ह्या सालासाठी इलिजिबल आहेत त्यांना. तर ह्या स्कीमसाठी ऍप्लिकंट जे असतील किंवा स्टुडंट जे असतील त्यांचं फॅमिली इन्कम किती रुपयापेक्षा जास्त नसायला हवं अॅन्युअल इन्कम, तर ते आहे 4.5 लाख. आता मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो ही स्कीम नक्की आहे काय. तर बघा, ही स्कीम कोणी लॉन्च केली आहे, तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने. तर जर तुम्हाला 12th मध्ये मिनिमम 50% मार्क्स असतील आणि तुमची अटेंडन्स जी असेल ती 75% असेल आणि तुमचं एज 18 ते 25 वर्ष असेल आणि तुम्हाला जर ग्रॅज्युएशन करायचं असेल, तर जर तुमचं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी ह्या स्कीम मार्फत 12,000 रुपये गव्हर्नमेंट तर्फे भेटतील. पण जर तुम्ही एखादी BE किंवा BTech करत असाल, म्हणजे ते तुमचं ग्रॅज्युएशन वर्ष किती होतात, 4 वर्ष होतात, तर पहिले 3 वर्ष तर तुम्हाला 12,000 रुपये भेटतील. पण चौथ्या वर्षी तुम्हाला 20,000 रुपये त्या चौथ्या वर्षासाठी भेटतील. ठीक आहे. पुढे तुम्ही जर 5 वर्षाचं तुमचं ग्रॅज्युएशन असेल, उदाहरणार्थ MBBS, तरी सुद्धा तुम्हाला चौथ्या आणि 5व्या वर्षी 20,000 रुपये भेटतील. ठीक आहे. आता हे झालं ग्रॅज्युएशनच्या बाबतीत. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणार असाल तर ह्यासाठी एलिजिबिलिटी आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशनला 50% हवे, तुमची अटेंडन्स 75% हवी, तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट होईपर्यंत पर इयर 20,000 रुपये भेटतील. कोणातर्फे? गव्हर्नमेंट तर्फे. आता ही स्कीम 2025 आणि 26 ह्या वर्षासाठी फक्त गव्हर्नमेंटने काय टार्गेट ठेवलेलं आहे, तर 82,000 विद्यार्थ्यांना त्यांना ती स्कॉलरशिप ही द्यायची आहे, ज्यामध्ये 41 म्हणजे 41 गर्ल्स असतील आणि 41 बॉईज असतील. ठीक आहे. तर इतक्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाईल. तर मला वाटतं आता ही क्लिअर झाली असेल योजना तुम्हाला. पुढे आता युनायटेड नेशनची एक इंटर एजन्सी ग्रुप आहे. इंटर एजन्सी ग्रुप म्हणजे काय, तर युनायटेड नेशनच्या ज्या संस्था आहेत, युनिसेफ, वर्ल्ड बँक, WHO आणि युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड, ह्या संस्थांनी एक असा ग्रुप बनवलेला आहे ज्याचं काम आहे चिल्ड्रन रिलेटेड डेटा जो आहे तो रिलीज करणं. तर ह्यांचा 2024चा एक रिपोर्ट आलेला आहे, चाइल्ड मोर्टॅलिटी इस्टिमेशन. तर ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की इंडियाचे 0 डोस चिल्ड्रन जे आहेत टोटल पॉप्युलेशन मधील, त्यांची संख्या जी आहे ती 0.11% वरनं, जी की 2023 मध्ये होती, ती 2024 मध्ये किती झालेली आहे, तर ती झालेली आहे 0.06%. म्हणजेच काय, तर आता 0 ते 1 वर्षामध्ये जी मुलं आहेत, जन्मलेली मुलं आहेत, त्यांना 0 डोस हा भेटत आहे.
म्हणजे भारतामध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी जी आहे, बाल मृत्यू दर हा कमी होत आहे. आता मी सांगेल ह्याचं जे टोटल श्रेय आहे ते एका योजनेला जातं, त्याचं नाव आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, जो इंडियामध्ये चालतो कधीपासून 1985 पासून, ज्यामध्ये गव्हर्नमेंट काय करते तर 0 ते 1 वर्षामधील जे बाळ आहेत त्याचप्रमाणे गर्भवती महिला ज्या आहेत त्यांना हा 0 डोस देते. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे पण रोग येतात त्यामध्ये बालमृत्यू होण्याचं प्रमाण हे घटते. आता 1985 ते 2013 पर्यंत गव्हर्नमेंट काय करायचं तर 6 रोगावर हा डोस द्यायची, पण 2013 नंतर गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्ये अजून 6 रोग जोडले, म्हणजे टोटल आता 12 रोगांसाठी 0 डोस हा दिला जातो, ज्यामध्ये खूप सारे रोग आले जसे की मिझल, रुबेला इत्यादी. पुढे आता नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी आली आहे, जी की नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी आपली 2001 ची जी होती तिला रिप्लेस करणार आहे. तर ह्या नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसीचे 5 प्रमुख स्तंभ आहेत. तर त्यांनी इथे विचारलंय की ह्यामधला कुठला तो स्तंभ नाही. तर बघा इथे ते 5 पिलर दिलेले आहेत किंवा 5 स्तंभ दिलेले आहेत, ज्यामध्ये नेशन्स एक्सेलन्स ऑन ग्लोबल स्टेज, स्पोर्ट्स ॲज अ ड्रायव्हर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, स्पोर्ट्स फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, स्पोर्ट्स ॲज अ मास मुवमेंट, इंटिग्रेशन विथ NEP 2020. तर ह्यामधला तो कुठला नाही आहे तर स्पोर्ट्स ॲज अ इंडियाज मुवमेंट हा नाहीये. स्पोर्ट्स ॲज अ काय आहे, स्पोर्ट्स ॲज अ मास मुवमेंट किंवा पीपल्स मुवमेंट हे आहे. तर हे तुमचं उत्तर असेल. तर आता 5th खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार आहेत, जे कुठे होणार आहेत तर जयपूर राजस्थानमध्ये होणार आहे. जयपूर राजस्थानमध्ये कुठे तर राजस्थान युनिव्हर्सिटी आणि पूर्णिया युनिव्हर्सिटी ह्या 2 युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहेत, जे की नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहेत. क्लिअर आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे आता हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर आपले होम मिनिस्टर यांनी नॅशनल टर्मरिक बोर्डचं उद्घाटन केलं आहे. तर ते कुठे उभारलं गेलं आहे तर ते निजामाबाद तेलंगणा इथे होणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जरी तुम्हाला इथे अमित शहा दिसत असले तरी सुद्धा हे बोर्ड जे आहे ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते तर हे बोर्ड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ह्या मंत्रालयाच्या अंडर येते. पहिलं टर्मरिक किंवा हळदीसाठी कुठलंही सेपरेट बोर्ड नव्हतं, जे आपलं स्पायसेस बोर्ड आहे, स्पायसेस बोर्डच्या अंडरच टर्मरिक यायची. पण आता हळदीसाठी हे सेपरेट बोर्ड करण्याची गरज का पडली गव्हर्नमेंटला तर बघा हळदी जी आहे किंवा टर्मरिक जी आहे ते गोल्डन स्पाइस आहे आणि भारत ह्याचा खूप मोठा एक्सपोर्टर आहे. जी वर्ल्डमध्ये जी हळदी कंझ्युम केली जाते त्यामध्ये 70% हळदी किंवा टर्मरिक ही भारतातली जाते किंवा भारत एक्सपोर्ट करतो आणि ती स्पेशली महाराष्ट्रात, तेलंगणा अशा राज्यांमध्ये होते किंवा ह्या राज्यांमध्ये एक्सपोर्ट केली जाते. त्यामुळे हळदीसाठी गव्हर्नमेंटला सेपरेट बोर्ड करण्याची गरज भासली, कारण गव्हर्नमेंटने 2030 या सालापर्यंत 1 बिलियन रुपयाची हळदी ही एक्सपोर्ट करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता ह्याचे जे फर्स्ट चेअरमॅन असणार आहेत त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे पल्ले गंगा रेड्डी. काय नाव आहे पल्ले गंगा रेड्डी. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पुढे इंडियन रेल्वेने एक नवीन ॲप लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे रेल 1. हे कोणी बनवलेलं आहे तर क्रिसने बनवलं आहे. क्रिस कुठली संस्था आहे तर ही एक रेल्वेची संस्था आहे जिचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि हिला आता 40 वर्ष सुद्धा पूर्ण झालेली आहेत. तर हिने हे रेल 1 बनवलेलं आहे हे ॲप, जे की एक ऑल इन वन ॲप आहे, ज्यामध्ये तुम्ही अनरिझर्व तिकीट्स, रिझर्व तिकीट, लाईव्ह ट्रेन ट्रॅक, ग्रीव्हियन्स रेड्रेसल, ई कॅटरिंग, पॉर्टर बुकिंग म्हणजे हमाल बुकिंग आणि लास्ट माइल टॅक्सी ह्यासारखे वेगवेगळ्या सुविधांचा सुद्धा एकाच प्लॅटफॉर्मवर लाभ घेऊ शकता. तर तुमच्यापैकी जर कोणी रेल्वेचं बुकिंग करणार असेल भविष्यामध्ये तर ह्या ॲपवरनं करा. खूप जास्त स्मूथ ॲप आहे, कारण मी स्वतः सुद्धा ह्या ॲपवरनं बुकिंग्स केलेले आहेत. तर याचं नाव लक्षात ठेवा. पुढे आता मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड सेंटर जे आहे तिथे एक समिट झालं, ज्या समिटचं नाव होतं वेव समिट. तर तिथे गव्हर्नमेंटने भाषा सेतू नावाचं एक चॅलेंज डेव्हलप किंवा चॅलेंज लॉन्च केलं, ज्या चॅलेंजमध्ये एआयचा वापर करून इंडियन लँग्वेजेस रिलेटेड एक ॲप किंवा एक तुमचा ट्रान्सलेशन सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे किंवा असा एक स्टार्टअप तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटने वेवएक्स नावाचा स्टार्टअप ॲक्सेलेरेटर सुद्धा दिलेला आहे आणि जो विनिंग स्टार्टअप असेल त्याला एक प्राइज सुद्धा ठेवलेला आहे. ठीक आहे. तर त्यांनी इथे तेच विचारलं आहे की हे कोणी लॉन्च केलेलं आहे तर हे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने लॉन्च केलेलं आहे. क्लिअर आहे. पुढे आता DARPGने एक स्कीम नोटिफाय केलेली आहे, प्राईम मिनिस्टर अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 2025.
ज्यामध्ये एक ट्रॉफी भेटणार आहे, एक सन्मानपत्र भेटणार आहे आणि एक रक्कम भेटणार आहे. ठीक आहे, तर ही रक्कम किती दिली जाणार आहे डिस्ट्रिक्ट किंवा ऑर्गनायझेशनला? तर सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे हा जो अवॉर्ड दिला जाणार आहे तो 3 कॅटेगरीमध्ये दिला जाणार आहे, ज्यासाठी महत्त्वाचे 3 पॅरामीटर्स आहेत, की ह्या 3 पॅरामीटर्सवर डिसाईड केलं जाईल की कोणाला अवॉर्ड द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे गुड गव्हर्नन्स, दुसरा म्हणजे क्वालिटेटिव्ह गव्हर्नन्स आणि क्वांटिटेटिव्ह गव्हर्नन्स. तर हे 3 तुमचे पॅरामीटर्स अभ्यास करून किंवा विचारात घेऊन तुम्हाला तो अवॉर्ड दिला जाणार आहे आणि तो अवॉर्ड किती असणार आहे? तो असणार आहे 20 लाख. पुढे आता कुठल्या गव्हर्नमेंटने एक स्कीम लॉन्च केली आहे राजभवन अन्नदान स्कीम, तर ती केली आहे गोवाच्या गव्हर्नमेंटने. आता ही स्कीम जी आहे ती लॉन्च होण्याचं सगळ्यात मोठं जे श्रेय आहे ते गोवाचे जे गव्हर्नर आहेत, ज्यांचं नाव आहे PS श्रीधरन पिल्ले, तर ह्यांना जातं. आता ह्यांना का जातं? तर ह्यांचे खूप सारे बुक्स हे लॉन्च होत असतात आणि त्यांची जी रॉयल्टी आहे ना भेटते, आणि ती रॉयल्टी हे जे गव्हर्नर आहेत ते डोनेट करत असतात, लोकांना डोनेट करत असतात आणि ह्या डोनेशन मधनं त्यांनी खूप साऱ्या पेशंटना पैसे डोनेट केलेले आहेत आणि खूप साऱ्या पेशंटचे जीव वाचवलेले आहेत आणि खूप साऱ्या गरिबांना सुद्धा मदत केलेली आहे. तर हे अशा प्रकारचे भारतातील एकमेव गव्हर्नर आहेत. त्यामुळे गोवा सरकारने ह्या नावाची स्कीम लॉन्च केलेली आहे, राजभवन अन्नदान. तर हे लक्षात ठेवा. पुढे आता GST लॉन्च होऊन 8 वर्ष पूर्ण झाले. कधी लॉन्च झाला तो GST? तर 1 जुलै 2017 रोजी. तर लॉन्च झाल्यापासून 2024 आणि 25 सालाचा जो ग्रॉस GST कलेक्शन आहे त्याने एक विक्रमी टप्पा गाठलेला आहे. तर गव्हर्नमेंटने किती GST कलेक्ट केलेला आहे? तर 22.08 लाख करोड इतका GST कलेक्ट केलेला आहे, जो की एक रेकॉर्ड आहे. पुढे 2025 चा GST डे होता. त्याची थीम काय होती? तर GST सिम्प्लिफाईंग टॅक्सेस अँड एम्पॉवरिंग सिटीजन्स. आता GST जे येते ते कोणाच्या अंडर येते? तर CBIC च्या अंडर येते. CBIC म्हणजे काय? तर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस, जी की मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर येते. ठीक आहे. आणि CBIC चे जे चेअरमॅन आहेत त्यांचं नाव काय आहे? तर श्री संजय कुमार अग्रवाल. काय नाव आहे? संजय कुमार अग्रवाल. आणि CBIC प्रमाणेच CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, म्हणजे तुमच्याकडनं जो टॅक्स काढला जातो तो किंवा तुम्ही जो टॅक्स भरता तो, तर हे जे CBDT आहे ह्याचे चेअरमॅन कोण आहेत किंवा ह्याच्या चेअरमॅनचा जे कार्यकाळ आहे तो 1 वर्षाने वाढवला आहे. तर त्यांच्या चेअरमॅनचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे रवी अग्रवाल. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आता भारतातील अशी एक रिन्युएबल एनर्जी कंपनी आहे जिने 15,000 मेगावॅट म्हणजे 15 गिगावॅट इतकी ऑपरेशनल कॅपॅसिटी ही पार केलेली आहे. तर त्या कंपनीचं नाव काय आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि ह्या 15 गिगावॅट मध्ये 11 गिगावॅट जो आहे ती सोलर पॉवर आहे, 2 गिगावॅट आहे ती वाइंड पॉवर आहे म्हणजे पवन ऊर्जा आहे, आणि 2 जी आहे ती सोलर प्लस वाइंड म्हणजे जी हायब्रिड म्हणतात त्याला, हायब्रिड पॉवर आहे. ठीक आहे. पुढे अडाणी ग्रीन एनर्जी आहे ती गुजरातच्या कच्छमध्ये खावडा म्हणून आहे, खावडा तिथे जगातला सगळ्यात मोठा रिन्युएबल एनर्जी प्लांट लावत आहे, ज्याची कॅपॅसिटी किती आहे माहिती आहे? ज्याची कॅपॅसिटी आहे 30 गिगावॅट म्हणजे 30,000 मेगावॅट. पण हा आतापर्यंत फक्त 5.3 गिगावॅट इतकाच ऑपरेशनल झालेला आहे ह्या 30 मधला. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पुढे आता कुठल्या कंपनीने कोलंबो डॉकयार्ड जो आहे त्यामध्ये 51% हिस्सेदारी विकत घेतलेली आहे? तर ती कुठली कंपनी आहे? तर भारतातली पब्लिक अंडरटेकिंग माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड किंवा MDL, जी काय करते तर नेव्हल आणि सबमरीन शिप बिल्डिंग करते. आणि ही कुठे लोकेटेड आहे? तर ही मुंबईला लोकेटेड आहे. आणि ही कोणाच्या अंडर येते? तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येते. म्हणजे आता कोलंबो डॉकयार्डवर कोणाची हिस्सेदारी आलेली आहे किंवा कोणाची मॅनेजमेंट आलेली आहे? तर MDL ची आलेली आहे. पुढे आता गव्हर्नमेंटने एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ही लॉन्च केलेली आहे. तर त्यांनी इथे तेच विचारलंय की ह्या स्कीमच्या अंतर्गत जे फर्स्ट टाइम एम्प्लॉई असतील, पहिल्यांदा जॉईन झालेले जे एम्प्लॉई असतील, त्यांना ह्या स्कीम अंतर्गत 1 महिन्याचा पगार भेटणार आहे. आणि तो पगार किंवा वेतन हे टोटल किती भेटणार आहे? ते भेटणार आहे 15,000 रुपये. तर आता ही स्कीम मी तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये सांगतो. तर बघा गव्हर्नमेंटने ही स्कीम कशासाठी लॉन्च केलेली आहे? तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी केलेली आहे. तर जे न्यू जॉईनी असतील, ज्यांचा पगार 1 लाखापेक्षा कमी असेल, त्यांना ह्या स्कीमद्वारे 15,000 रुपये गव्हर्नमेंट तर्फे भेटतील, जे की 2 हप्त्यामध्ये भेटतील म्हणजे 2 किस्त्यामध्ये भेटतील. ठीक आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये 7,500 भेटतील आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 7,500 रुपये भेटतील आणि हे वर्षाकाठी भेटतील. आणि ह्याची टाइमलाईन काय गव्हर्नमेंटने दिलेली आहे?
तर 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 ह्या दरम्यान जे पण लोक जॉईन करतील, ज्यांचा पगार 1 लाखापेक्षा कमी असेल, त्यांना 15,000 गव्हर्नमेंट तर्फे भेटतील. आणि ह्याद्वारे गव्हर्नमेंटचं 5.5 करोड एम्प्लॉयमेंट जनरेशनचं टार्गेट आहे, ज्यामध्ये 1.92 करोड जे असतील ते न्यू जॉईनी असतील. आता एम्प्लॉयरला ह्या स्कीमचा काय फायदा असेल, म्हणजे जी कंपनी तुमचं काम देणार आहे त्यांना ह्या स्कीमचा काय फायदा असेल, तर जर कंपनीमध्ये 50 पेक्षा कमी कामगार असतील, तर त्या कंपनीने कमीत कमी 2 लोकांना नोकरी द्यायची आहे आणि त्यांची सॅलरी जी आहे ती जर 10,000 पर्यंत असेल, तर गव्हर्नमेंट ह्या कंपनीला ₹1,000 2 वर्षासाठी देईल. त्याचप्रमाणे 10 ते 20 पर्यंत सॅलरी असेल, तर गव्हर्नमेंट ₹2,000 देईल 2 वर्षासाठी. आणि 20 ते 1 लाखापर्यंत सॅलरी असेल, तर गव्हर्नमेंट ₹3,000 2 वर्षासाठी देईल. कोणाला? तर ह्या कंपनीला. पण जर ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग मधली असेल, तर गव्हर्नमेंट काय करेल, ही 2 वर्षाची जी टाइमलाईन आहे ती किती करेल? 4 वर्ष करेल. म्हणजे 4 वर्षासाठी ह्यांना हे जे पैसे भेटणार आहेत ते कोणाला भेटतील? कंपनीला भेटतील. आता हे मी तुम्हाला सांगितलं 50 पेक्षा कमी जर एम्प्लॉई असतील तर. पण 50 पेक्षा जर जास्त एम्प्लॉई असलेली कंपनी असेल, तर त्यांना कमीत कमी 5 लोकांना तरी एम्प्लॉयमेंट द्यावी लागेल, तर जाऊन तुम्हाला हे जे आहेत ह्याचा फायदा भेटेल. ह्यानुसारच गव्हर्नमेंट काय तर 5.5 करोड एम्प्लॉयमेंट जनरेशनचं टार्गेट ठेवलेलं आहे. क्लिअर आहे? पुढे आता हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दिलेला आहे, ज्यामध्ये इंडियाची रँक जी आहे ती 3री आहे आणि इंडियामध्ये टोटल 64 युनिकॉर्न आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की टॉप कुठल्या कंट्रीने केलेले आहे, तर सगळ्यात जास्त युनिकॉर्न कंपनी ज्या आहेत त्या कुठे आहेत, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेमध्ये आहेत. तर बघा अमेरिकेमध्ये 758 टोटल युनिकॉर्न्स कंपनी आहेत, चायनामध्ये 343 आहेत आणि भारतामध्ये 64 आहेत. आता युनिकॉर्न कंपनी म्हणजे काय असते, तर ज्यांची मार्केट कॅपिटलायझेशन किती असते, तर $1 बिलियन म्हणजे किती, तर $1 अरब. आता ह्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघाल तर प्रत्येक शहरांची रँकिंग दिलेली आहे. तर बघा सॅन फ्रान्सिस्को जे शहर आहे त्यांना युनिकॉर्नचं कॅपिटल शहर असं म्हटलेलं जातं. ठीक आहे. ह्यामध्ये सगळ्यात जास्त युनिकॉर्न कंपनीज आहेत. भारतामध्ये बघायला गेलं तर बेंगलोरमध्ये सगळ्यात जास्त युनिकॉर्न कंपनीज आहेत आणि ते जगामध्ये 7 नंबरला येतं. आणि ह्या ज्या युनिकॉर्न कंपनीज आहेत ते सर्वात जास्त कुठल्या सेक्टरमध्ये आहेत, तर फिनटेक सेक्टरमध्ये. भारताच्या बाबतीत बघायला गेलं तर सगळ्यात व्हॅल्युएबल युनिकॉर्न कंपनी कुठली आहे, तर ती आहे झिरोदा. क्लिअर आहे? पुढे आता संथाल रिबिलियन कोणाला कोणाला माहिती आहे, तर बघा 1857चा रिव्हॉल्ट जो आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण 1857च्या उठावाच्या आधी सुद्धा एक उठाव झाला होता. तर इतिहासकार काय म्हणतात, तर काही इतिहासकार मानतात की 1855चा जो हा संथाल रिबिलियन होता किंवा जे बंड होतं संथाल लोकांचं, तो भारताचा पहिला स्वातंत्र्याचा उठाव होता, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात एक बंड केलं होतं. कारण इंग्रजांनी इथे एक जमीनदारी सिस्टीम लागू केली होती आणि त्याच्या अगेन्स्ट संथाल लोकांनी हे बंड केलं होतं. आता संथाल डिव्हिजन किंवा संथाल परगणा ह्याचं प्रेझेंट डे लोकेशन जे आहे ते कुठे आहे माहिती आहे, तर ते आहे झारखंड आणि बेंगाल ह्या राज्याच्या बाउंड्रीवर आहे. आणि हा उठाव जो होता तो जवळपास 6 महिने चालला होता आणि ह्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15,000 इतक्या लोकांनी प्राण गमावला होता. तर त्याच्या स्मरणार्थ हा हूल दिवस सेलिब्रेट केला जातो. आणि हा कधी सेलिब्रेट केला जातो, तर जून 30ला सेलिब्रेट केला जातो किंवा 30 जूनला सेलिब्रेट केला जातो. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे आता DRDOने भारताचं पहिलं इंडिजिनियस फोटोनिक रडार हे लॉन्च केलेलं आहे. तर हे DRDOच्या कुठल्या लॅबने तयार केलेलं आहे, तर हे तयार केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजे LRDA बेंगलोरने तयार केलेलं आहे. तर हे एक लाईट बेस रडार आहे, जे रडार स्टेल डिटेक्शन सुद्धा करू शकते आणि शत्रू ह्या रडारला जाम करू शकत नाही. त्यानंतर 3/4 सेंटीमीटरचा इतका लहान तुकडा सुद्धा हे डिटेक्ट करू शकते. क्लिअर आहे? पुढे क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह हे जे इनिशिएटिव्ह आहे हे कोणी लॉन्च केलेले आहे, तर हे सुद्धा लॉन्च कोणी केलेलं आहे, तर हे क्वाड ग्रुपनेच केलेलं आहे. मी मगाशी क्वाड बद्दल तुम्हाला माहिती सांगितली. आता क्वाड विदेश मंत्र्यांची एक बैठक झाली कुठे, तर वॉशिंग्टन DC इथे हे लॉन्च करण्यात आलं. आता हे क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह आहे काय, तर बघा जे क्रिटिकल मिनरल्स असतात ज्याचा उपयोग खूप सारा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये केला जातो, तर आत्ताच्या घडीला ह्याची जी सप्लाय चेन आहे किंवा ह्याच्यावर जो कंट्रोल आहे तो कोणाचा आहे,
तर तो चायनाचा आहे. जर चायनाने ठरवलं की आम्हाला ह्याचं एक्सपोर्ट करायचं नाही, तर खूप सारे मोठे देश आहेत जसे की जपान, अमेरिका, यांच्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या कंपनीज आहेत त्यांना ते डिव्हाइस तयार करणं कठीण होऊ शकते. आणि चायनाने मागील काही महिन्यामध्ये ह्या सप्लायवर होल्ड सुद्धा केला होता, जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्पने ह्यांच्यावर टॅरिफ लावले होते. तर ह्यांना टॅकल करण्यासाठी जे क्वाड कंट्रीज आहेत त्यांनी ह्याचा अल्टरनेटिव्ह सोर्स शोधण्यासाठी एक मोहीम लॉन्च केली आहे. तिचं नाव आहे क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह. आता ह्याच प्रकारची मोहीम भारत सरकारने सुद्धा लॉन्च केली होती. मी मागे एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन. ठीक आहे, हे भारत सरकारने लॉन्च केलं होतं, ज्याबद्दल इन्फॉर्मेशन मी मागच्या लेक्चरमध्ये दिली होती. पुढे आता NIPCCDI नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कॉपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, जी की नवी दिल्ली इथे लोकेटेड आहे. तर याचं ऑफिशियली नाव आता चेंज करण्यात आलं आहे. ते काय करण्यात आलं आहे, ते करण्यात आलं आहे सावित्रीबाई फुले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. आणि हे इन्स्टिट्यूट काय करते, तर लहान मुलांचा विकास आणि त्या रिलेटेड पॉलिसीज बनवते. ठीक आहे. पुढे एशियन युथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 जी की ताशकंद उझबेकिस्तानमध्ये झाली. तर ह्या स्पर्धेमध्ये 36 वर्षानंतर कुठल्याही भारतीयाने अंडर 15 गर्ल्स सिंगल कॉन्टिनेंटल टायटल जिंकलेलं आहे किंवा एखादं टायटल जिंकलेलं आहे. तर त्या मुलीचं नाव काय आहे, तिचं नाव आहे दिव्यांशी भौमिक. पुढे आता भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो होणार आहे, जो की 2027 मध्ये कुठे होणार आहे, तो होणार आहे दिल्लीला. ठीक आहे. 2025 चा सुद्धा कुठे झाला होता, तर तो सुद्धा दिल्लीला झालाय. ठीक आहे. आता या ग्लोबल एक्सपो मध्ये काय काय केलं जातं, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार, बाईक्स ह्यांचं लॉन्च केलं जातं. ठीक आहे. पुढे आता 3x35 इनिशिएटिव्ह आहे किंवा उपक्रम आहे. तर हा उपक्रम कोणाचा आहे, तर हा उपक्रम WHO चा आहे. तर ह्या उपक्रमाच्या की ऍक्शन्स काय आहेत, तर बघा WHO ने सांगितलंय 2035 पर्यंत सगळ्या देशांना टोबॅको, अल्कोहोल आणि शुगर म्हणजेच तंबाखू, दारू आणि साखर ह्यावर मिनिमम 50% टॅक्स लावायचा आहे. कारण 75% ज्या पण डेथ होत आहेत जगामध्ये, ज्या की नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच डायबिटीज, हार्ट अटॅक, कॅन्सर ह्यामुळे होत आहेत. आणि त्याला जबाबदार जे आहेत ते हे 3 सबस्टन्स आहेत. त्यामुळेच ह्यावर टॅक्स लावणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे इनिशिएटिव्ह आहे हे कोणी लॉन्च केलेलं आहे, तर WHO ने लॉन्च केलेलं आहे. पुढे आता नॅशनल कॉन्फरन्स झाली कोणाची, तर चेअरपर्सन ऑफ अर्बन लोकल बॉडीज किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची एक नॅशनल कॉन्फरन्स झाली, जे की होते सगळे स्टेटचे अध्यक्ष आणि युनियन टेरिटरी मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष. तर ही कॉन्फरन्स कुठे झाली, तर ही झाली इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी ICAT मानेसार येथे. मानेसार कुठे आहे, तर हरियाणामध्ये आहे. क्लिअर आहे. पुढे आता भारतामध्ये पहिलंच एक मेजर प्रायव्हेट सेक्टर मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑल म्हणजे MRO फॅसिलिटी येत आहे. कशासाठी, तर मिलिटरी एअरक्राफ्टसाठी. तर भारताचे जे मिलिटरी एअरक्राफ्ट आहेत जसे की जगवार, MiG-29, अपाचे हेलिकॉप्टर्स, L-70 एअर डिफेन्स, तर ह्यांच्यासाठी जी MRO फॅसिलिटी आहे ती कुठल्या प्रायव्हेट कंपनीने लॉन्च केलेली आहे, तर ही फॅसिलिटी रिलायन्स डिफेन्सने लॉन्च केलेली आहे. कोणासोबत, एक अमेरिकेची कंपनी आहे पोस्टल मेकॅनिक्स ह्या कंपनी सोबत. आणि ह्यांचं जे हे वेंचर आहे हे ह्यांनी कुठे एस्टॅब्लिश केलं आहे, तर हे एस्टॅब्लिश त्यांनी कुठे केलं आहे, तर मिहानमध्ये. मिहान कुठे आहे, तर औरंगाबादला. पुढे द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ ट्रिनिदाद अँड टोबॅगो हा ह्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्राईम मिनिस्टर मोदींना देण्यात आला. तर हा त्यांचा कितवा सन्मान होता, तर हा त्यांचा आतापर्यंतचा 25वा सन्मान होता. तर 2025 मध्ये आतापर्यंत त्यांना 3 सन्मान भेटलेले आहेत आणि तो होता तो चौथा होता. ठीक आहे. श्रीलंकेने दिलेला आहे श्रीलंका मित्र विभूषण, सायप्रस या देशाने दिला आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द मॅक्रोयास, घानाने दिले आहे द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना आणि हा होता चौथा. ठीक आहे. तर हे लेटेस्ट वाले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे आता एक परिषद झाली राष्ट्रीय अभ्यासक्रम व मूल्यमापन समतुल्यता परिषद आणि शिक्षण परिणाम सुधारणा. तर ह्या कॉन्फरन्समध्ये एक पोर्टल लॉन्च करण्यात आलं, त्याचं नाव आहे पारख. आणि हे कोणी लॉन्च केलेलं आहे, तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने लॉन्च केलेलं आहे. तर ह्या पोर्टलवर काय काय उपलब्ध असणार आहे, तर नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलचे जे स्टुडंट्स आहेत, स्कूलमधले स्टुडंट्स आहेत, त्यांचा परफॉर्मन्सचा डेटा हा याच्यावर उपलब्ध असणार आहे. तर त्याने इथे तेच विचारलं की हे पोर्टल कुठे लॉन्च करण्यात आलं, ते लॉन्च करण्यात आलं नवी दिल्लीला. आता ह्या डेटाचा उपयोग काय होणार आहे गव्हर्नमेंटला, तर गव्हर्नमेंटला जो स्किल गॅप आहे त्याचा स्टडी करायला मदत होईल आणि त्यानुसार पुढचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा डिझाईन करायला मदत होईल. ठीक आहे. तर ह्यासाठी हा पारख पोर्टल लॉन्च केलेला आहे. पुढे
सॅटेलाइट कम्युनिकेशन देणारी पहिली भारतीय प्रायव्हेट कंपनी कुठली बनली आहे? जी कंपनी डोमेस्टिक बिल्ड सॅटेलाइट म्हणजे देशात तयार झालेले सॅटेलाइट ह्याच्या मदतीने ही सर्व्हिस देणार आहे, तर त्या कंपनीचं नाव आहे अनंत टेक्नॉलॉजीज. आता हे सॅटकॉम काय आहे? सॅटकॉम सर्व्हिसेस काय? तर बघा, तुम्हाला स्टारलिंक माहिती असेल. स्टारलिंक म्हणजे उपग्रहाद्वारे तुम्हाला जे इंटरनेट दिलं जाणार आहे. स्टारलिंक कोणाचं आहे? तर टेस्लाचे मालक जे आहेत इलॉन मस्क यांचं स्टारलिंक आहे. तर ह्या स्टारलिंक प्रमाणेच ही अनंत टेक्नॉलॉजीज तुम्हाला ह्या कम्युनिकेशन सर्व्हिसेस देणार आहे. आता अशाच प्रकारच्या सुविधा वनवेब, अमेझॉन ह्यासारख्या कंपनी सुद्धा देत आहेत. त्याचप्रमाणे रिलायन्स सुद्धा पाठी नाहीये. रिलायन्सने सुद्धा एक लक्झमबर्गची कंपनी आहे SES कम्युनिकेशन हिच्यासोबत टायअप केलेला आहे आणि एक नवीन कंपनी तयार केलेली आहे ऑर्बिट कनेक्ट. तर ही कंपनी सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा देणार आहे. पण ही पहिली कंपनी अशी आहे जी डोमेस्टिकली बिल्ड सॅटेलाइटचा वापर करणार आहे. क्लिअर आहे? तर हा डिफरन्स आहे. पुढे आता सक्षम 3000 नावाचं अत्याधुनिक डेटा सेंटर स्विच कम राउटर आहे. तर हे कोणाद्वारे विकसित केले गेले आहे? तर हे विकसित केले आहे CDOT म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स ह्याच्यातर्फे डेव्हलपमेंट केलं गेलं आहे किंवा ह्याच्यातर्फे विकसित केलं गेलं आहे. क्लिअर आहे? तर हे लक्षात ठेवा. पुढे ICCचा CEO म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे संजोग गुप्ता आणि हे इंडियाचेच आहेत. आणि हे कोणाला रिप्लेस करत आहेत? तर जिऑफ एलाराडिस जे की ऑस्ट्रेलियाचे होते. पुढे तर कुठल्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने भारतातील पहिली TBची स्क्रीनिंग जी आहे ती फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत पेशंटना देण्यात येणार आहे किंवा देणार आहे? तर त्या युनियन टेरिटरीचं नाव आहे पद्दुचेरी. ठीक आहे. आता ह्याचप्रमाणे तमिळनाडूने सुद्धा एक TB डेथ प्रेडिक्शन मॉडेल लॉन्च केलेलं आहे ज्यामध्ये हे TBचं अर्ली डिटेक्शन करणार आहेत. ठीक आहे. तर हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. जर स्क्रीनिंग विचारली तर ती कुठली? पुद्दुचेरी आणि प्रेडिक्शन मॉडेल विचारलं डेथ प्रेडिक्शन मॉडेल तर कुठलं? तामिळनाडू. आता डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड देण्यात आले 2024 आणि 25 साठी. तर ह्यामध्ये पब्लिक सेक्टर बँक ज्या आहेत किंवा सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्यांच्या कॅटेगरीमधलं सगळ्यात बेस्ट बँक कुठली होती? तर ती होती पंजाब नॅशनल बँक. तर इथे बघा, पब्लिक सेक्टरमध्ये पंजाब नॅशनल बँक, प्रायव्हेट सेक्टरमध्ये HDFC बँक, बाकी स्मॉल फायनान्स बँकमध्ये इक्विटास, पेमेंट्स बँकमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि फिनटेकमध्ये कोण? तर फोन पे. क्लिअर आहे? पुढे आता खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल झाला. तर हा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा आयोजित करण्यात आला होता डल लेकवर. डल लेक कुठे आहे? तर श्रीनगर, जम्मू काश्मीरमध्ये. आणि हा कोणी ऑर्गनाइज केला होता? तर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स अफेअर्स. आता ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स खेळण्यात आले जसे की कायाकिंग, कनोईंग, रोविंग. तर ह्यामध्ये कुठल्या राज्याने टॉप केलेलं आहे? तर ह्यामध्ये मध्य प्रदेशने टॉप केलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ओडिशा राज्य राहिलं आणि त्यानंतर केरला हे राज्य राहिलं. आपल्या राज्याने फक्त ह्याच्यामध्ये एकच गोल्ड आणलेला आहे. आता ह्याच खेळाप्रमाणे मे महिन्यामध्ये पहिले खेलो इंडिया बीच गेम्स झाले जे की कुठे झाले? तर दीवमध्ये, दीव अँड दमन मधलं दीवमध्ये घोगला बीच आहे. तर ह्या घोगला बीचवर खेळण्यात आले आणि ह्या खेळामध्ये कोणी टॉप केलेलं आहे? तर ह्या खेळामध्ये मणिपूर ह्या राज्याने टॉप केलं आहे. दुसऱ्या नंबरला कुठलं राज्य राहिलं? तर आपलं राज्य राहिलं आणि तिसऱ्या नंबरला नागालँड राहिलं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, ह्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळण्यात आले, हे सगळ्यांनी वाचून घ्या. आता भारतातलं तिसरं राज्य कुठलं बनलेलं आहे ज्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर जे स्टॉक मार्केटचे इन्व्हेस्टर आहेत त्यांची संख्या 1 करोडपेक्षा जास्त त्या राज्याची झालेली आहे? तर बघा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ह्या पाठोपाठ गुजरात ह्या राज्यामधील जे इन्व्हेस्टर आहेत त्यांची संख्या 1 करोडपेक्षा जास्त झालेली आहे. पुढे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट पुन्हा कोण रिइलेक्ट झाले आहेत? तर त्यांचं नाव आहे सुधांशु मित्तल. आणि पहिला खो खो वर्ल्ड कप जो झाला तो कुठे झाला? तर नवी दिल्लीला झाला. आणि तो कोणी जिंकला? तर तो आपल्या भारताने जिंकला. मेन आणि वुमेन ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी. आणि आताच्या घडीला जगामध्ये किती कंट्रीज आहेत त्या खो खो खेळतात? तर बघा, 58 कंट्रीज आहेत जगामध्ये त्या खो खो हा खेळ खेळतात. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता जगातील एक प्रतिष्ठित संस्था आहे, तिचं नाव आहे वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन. आणि ही कोणी स्थापन केली होती? तर नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग कोण आहेत? तर फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. भारतामध्ये फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे MS स्वामीनाथन. तर ह्या फाउंडेशन तर्फे जगातील 39 व्यक्तींना टॉप ॲग्री फूड पायनियर्स म्हणून गौरवण्यात आलं. आणि ह्यामध्ये 5 भारतीय वंशाचे लोक होते. तर इथे ह्या गिवन ऑप्शन मध्ये
अशी कोण व्यक्ती आहे जी ह्या 5 मध्ये समाविष्ट आहे, तर त्यांचं नाव आहे संजीव कपूर. ठीक आहे, संजीव कपूर एक प्रतिष्ठित शेफ आहेत आणि ह्यांनी खूप सारं समाजसेवेचं सुद्धा काम केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा हे आहेत ते 5 जण आणि त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. अभिजित घोष कशासाठी, तर पाश्चर लँड रिस्टोरेशनसाठी, म्हणजे जिथे जनावरांचा चारा खाण्याची जागा असते त्या लँडच्या रिस्टोरेशनसाठी ह्यांना गौरवण्यात आला आहे. त्यानंतर मंजूर हुसेनदार राईस सीडसाठी गौरवण्यात आला आहे. त्यानंतर संजीव कपूर कलिनरी आर्ट्स अँड स्कूल न्यूट्रिशन ह्यासाठी आणि आदित्य मूर्ती ह्यांना सॉइल हेल्थसाठी आणि शेवटचे जे आहेत ते कोण, बोडूपल्ली मारुती प्रसन्ना ह्यांना कशासाठी, तर मक्याच्या जेनेटिक्ससाठी म्हणजे मेज जेनेटिक्ससाठी. क्लिअर आहे. तर ह्या 5 जणांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच IMD ह्यांनी इंडियाचा पहिला वेदर डेरिव्हेटिव्ह लॉन्च करण्यासाठी कोणासोबत MOU केलेला आहे, तो केलेला आहे NCDEX म्हणजे नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड ह्यासोबत. क्लिअर आहे. तर हे फक्त लक्षात ठेवा. पुढे डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंटची कंट्रोलर कॉन्फरन्स कुठे झाली, तर ही झाली DRDO भवन नवी दिल्ली येथे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे पहिली भारतीय जिला मोशन पिक्चर कॅटेगरीमध्ये स्टार ऑन द हॉलिवूड वॉक ऑफ फेम ह्यासाठी गौरवण्यात आलं, तिचं नाव आहे दीपिका पद्दुकोण. पुढे आता भारतातील कुठल्या स्कूलने नॅशनल स्पेस सोसायटी स्पेस सेटलमेंट डिझाईन कॉन्टेस्ट 2025 जे की नासाने अरेंज केलं होतं किंवा नासाने आयोजित केलं होतं, त्यामध्ये फर्स्ट प्राइज जिंकलेलं आहे कुठल्या 8 ग्रेडसाठी, तर त्या स्कूलचं नाव आहे SRN मेहता CBSE स्कूल कलबुर्गी कर्नाटका. पुढे नीरज चोप्रा क्लासिक 2025 जी कुठे झाली, बेंगलुरूमध्ये झाली. तर ही स्पर्धा 86.18 मीटर भाला फेकून कोणी जिंकलेली आहे, तर ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे, ही स्पर्धा ज्याच्या नावावर ही स्पर्धा आहे त्यांनी जिंकलेली आहे, नीरज चोप्रा यांनी. तर बघा नीरज चोप्रा 2 नंबरला राहिला केनियाचा जुलियस एगो आणि 3 नंबरला राहिला रुमेश पथिरगे श्रीलंकेचा. ठीक आहे, 4थ्या नंबरला पुन्हा सचिन यादव भारताचा. पुढे आता भारतातील पहिलं असं हेल्थ क्लिनिक जे ट्रान्सजेंडर चालवत आहेत हे पुन्हा रिओपन झालेलं आहे. कुठे, तर हैदराबादमध्ये, ज्याचं नवीन नाव आता सबरंग क्लिनिक आहे. पहिलं त्याचं नाव काय होतं, तर मित्र क्लिनिक म्हणून नाव होतं. तर ह्या क्लिनिकसाठी किंवा ह्या इनिशिएटिव्हसाठी कुठल्या संस्थेचा सपोर्ट भेटलेला आहे, तर बघा पहिलं जेव्हा ते मित्र क्लिनिक म्हणून चालू होतं तेव्हा US एड म्हणजे अमेरिकेची एड आहे ती भेटायची. पण आता ही एड ट्रम्प आल्यापासून बंद झाल्यानंतर ही एड आता कोण देत आहे, तर टाटा ट्रस्ट देत आहे. त्यामुळे आता तिचं नाव काय झालेलं आहे, तर सबरंग क्लिनिक झालेलं आहे. क्लिअर आहे. पुढे कुठल्या राज्याने किंवा युनियन टेरिटरीजने आशियातलं सगळ्यात मोठं जंगल सफारी जी की अरावली हिल्समध्ये आहे किंवा अरावली हिल्समध्ये बनवण्यात येणार आहे अशी अनाउन्समेंट केली आहे, तर कुठल्या राज्याने केली आहे, तर त्या राज्याचं नाव आहे हरियाणा. तर अरावली हिल्स सगळ्यांना माहिती असेल, अरावली हिल्स कुठनं कुठनं पास होतात, तर दिल्ली ते गुजरात पर्यंत त्याचा स्ट्रेच आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात. ठीक आहे, ह्या राज्यामधनं पास होतात. हे सगळ्यात ओल्ड फोल्ड माउंटेन्स आहेत, जगातले सगळ्यात ओल्ड फोल्ड माउंटेन्स कुठले, अरावली हिल्स. आणि ही सफारी कुठे होणार आहे, तर गुरुग्राम आणि नुह म्हणून 2 जिल्हे आहेत हरियाणामध्ये, तिथे होणार आहे. पुढे आता थायलंडच्या कॅबिनेटने हुमतम वेहाचाय ह्याची ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंटमेंट केली होती. कोणाच्या बदल्यात, तर पेटेंगतरन शिनवात्रा जी थायलंडची यंगेस्ट प्राईम मिनिस्टर होती हिच्या बदल्यामध्ये. ठीक आहे, हिची अपॉइंटमेंट 2024 ह्या साली झाली होती, पण 2025 मध्ये तिकडच्या कॉन्स्टिट्यूशन कोर्टने ह्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांच्या बदल्यात हुमत्याम वेयाची हे जे आहेत गृहस्थ ह्यांची ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण आता नवीन पंतप्रधान म्हणून नुतीन चरनाविराकुल ह्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. ठीक आहे, नुतीन चरनाविराकुल कधी झालेली आहे बघा, सप्टेंबर 7 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, सप्टेंबर 7, 2025. तर हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता भारतातलं पहिलं राज्य कुठलं बनणार आहे, जे रेशन डिस्ट्रीब्युशनसाठी आधार बेस फेस रेकग्निशन किंवा फेस ऑथेंटिकेशन हे लागू करणार आहे, तर ह्या राज्याचं नाव आहे हिमाचल प्रदेश. तर बघा ह्या राज्यामधले जर तुम्ही निवासी असाल आणि जर तुम्ही रेशनसाठी जात असाल आणि तुमच्या आताच्या सिस्टीम प्रमाणे OTP किंवा बायोमेट्रिक ह्या 2 पैकी काहीही वर्क करत नसेल, तरी सुद्धा तुमच्या फेस ऑथेंटिकेशनने तुम्हाला तिथे ऑथेंटिकेट करून रेशनिंग हे डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. कुठल्या राज्यामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये. बाकीच्या राज्यामध्ये काय चालते, तर अजूनही OTP बेस आणि फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. ठीक आहे, पुढे
आता ब्रिक्स कंट्री जे आहेत त्यांची एक वुमेन विंग आहे. तर ह्या वुमेन विंगच्या चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या को प्रेसिडेंट पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? त्यांचं नाव आहे प्रियंका कक्कर आणि ह्या आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. ठीक आहे. तर बघा मी इथे काय सांगितलं तुम्हाला, को प्रेसिडेंट झालेले आहेत ह्या, आणि प्रेसिडेंट कोण आहेत? तर त्या सुद्धा इंडियन आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? तर रुबी सिन्हा. काय नाव आहे त्यांचं? रुबी सिन्हा. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढे, तालिबानला मान्यता देणारा जगातला पहिला कंट्री कोण बनलेला आहे? तर तालिबानला कोणी मान्यता दिलेली आहे पहिल्यांदाच? तर रशियाने दिलेली आहे. आता हे व्यक्ती तुम्हाला माहिती असतील जे की आत्ताच भारत दौऱ्यावर आले होते, ज्यांचं नाव आहे अमीर खान मुत्ताकी, आणि हे तालिबानचे फॉरेन मिनिस्टर आहेत. क्लिअर आहे? तर चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका, आणि अजून अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला, थँक्यू.